नमस्कार, स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झुणका भाकरी। तर गावरान स्पेशल झुणका भाकर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर झुणका भाकरीला तुमच्या इकडे नक्की काय म्हणतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत झुणका भाकरी। तर कोणाकोणाला झुणका भाकर आवडते? मला तर खूप आवडते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग झुणका बनवूया। तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर बारीक कट करून कांदा घेतलेला आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि कोथिंबीरही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, लसूणही कट करून घेतलेला आहे, जिरं घेतलेले आहे, मोहरी घेतलेली आहे, त्याचबरोबर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आता अशा प्रकारे आपलं साहित्य तर बघून झालं। आता आपण झुणका कसा बनवायचा त्यासाठी सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर मी एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घेऊयात मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे जिरं छान फुलल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्येच टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेला लसूण। तर लसूण टाकल्यानंतर लसूण हा 1 मिनिटासाठी मीडियम गॅसवर लालसर रंगावर तळून घ्यायचा आहे। लसूण तळताना तो लालसर रंगावर तळावा ही काळजी घ्यायची आहे। आता यामध्येच टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या। तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या। तर आता यामध्ये त्या छान फ्राय झाल्या की त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानं। तर कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर ते छान परतून घ्यायचं आहे। कढीपत्त्याने छान फ्लेवर येतो आपल्या झुणक्याला। त्याचबरोबर इथे मी बारीक कट केलेला कांदाही यामध्ये टाकून घेत आहे। कांदा छान परतण्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। मिठाने कांदा छान लवकर परतला जातो। तर अशा प्रकारे आपल्याला कांदाही लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला कांदाही छान परतून तयार आहे। तर या स्टेजला आपण टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा अर्ध्या मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी बेसन पिठामध्ये पाणी टाकून ते एकजीव करून घेऊयात। ते बॅटर तयार झाल्यानंतर ते कढईमध्ये टाकून त्याचा झुणका बनवून घ्यायचा आहे। तर झुणका बनवताना मुख्यतः या प्रकारे गोल गोल हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे बेसन पीठ टाकलं होतं त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि ज्याप्रमाणे आपल्याला झुणका हवा आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकू शकतो। तर या ठिकाणी मला झुणका जास्त पातळ बनवायचं नाही आहे, त्यामुळे मी अगदी कमी प्रमाणात पाण्याचा वापर करते। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि झुणका हा 2 ते 3 मिनिटासाठी अगदी मंद आचेवर शिजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला आपल्या झुणक्याला एकसारखे टेक्स्चर तयार झालेले आहे आणि खूप छान वासही सुटलेला आहे। आता याच ठिकाणी आपण टाकून घेऊयात आपण बारीक कट केलेली कोथिंबीर। तर कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी झुणका हा छान परतून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपलं चमचमीत आणि झणझणीत झुणका बनवून तयार आहे। चला तर मग आता आपण भाकर बनवायला सुरुवात करूया। चला तर मग आता करूयात आपण भाकरी। इथे मी गॅस चालू करून एक लोखंडाचा तवा ठेवलाय गरम करण्यासाठी। आता एक परात घेऊ, त्यामध्ये थोडेसे पीठ टाकून ते पाणी टाकून मळून घेऊयात। तर या पद्धतीने आपण भाकरी करण्यासाठी थोडे हलके पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपले पीठ मळून तयार आहे। पीठ मळून झाल्यानंतर ते एकजीव करेपर्यंत छान मळून घ्यायचे आहे। पीठ एकजीव झाले की म्हणजे भाकर तुटत नाही आणि सॉफ्ट आणि मऊ बनते। चला तर मग या पद्धतीने पीठ मळून तयार आहे। आता आपण त्याचा उंडा बनवून घेऊया। तर या प्रकारे आपण उंडा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर कोरडे पीठ टाकून हा उंडा यामध्ये ठेवून भाकर थापून घ्यायची आहे। तर भाकर हाताच्या साहाय्याने गोल गोल करत ही भाकर थापून घ्यायची आहे।
भाकर थोडीशी मोठी झाली की 2 हाताने आपण या प्रकारे भाकर थापून घेऊयात. त्यानंतर भाकर उचलून तव्यावर टाकून घ्यायची आहे. भाकर उचलताना ती तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपण थोडेसे पाणी टाकून भाकरीला सर्व बाजूनी पाणी लावून घेणार आहोत. तर या प्रकारे मी सर्व भाकरीला पाणी लावून घेतलेले आहे. आता आपण उलटणीच्या साहाय्याने ती भाकर उलटून घेणार आहोत. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता मी भाकर छान उलटून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ही भाकरही खूप छान प्रकारे भाजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी ही भाकर छान भाजली गेलेली आहे. आता आपण ती गॅसवर पुन्हा एकदा छान भाजून घेणार आहोत. तर या प्रकारे छान गॅसवर भाकर घेतली की तिला पापुद्रा येण्यास मदत होते. तर अशा प्रकारे ही भाकर भाजून घेऊयात आणि त्याचबरोबर ती कुठेही कच्ची राहत नाही. तर त्याचबरोबर आपली भाकर भाजून तयार आहे. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता. आता इथे झुणका भाकर आपली बनवून रेडी आहे. चला तर आता सर्व करून घेऊया. तर इथे मी एका डिशमध्ये झुणका घेत आहे. तुम्ही झुणका बघू शकता खूप मोकळा आणि लुसलुशीत बनवून तयार आहे आणि त्याला काय सुरेख रंग आणि टेक्स्चरही आलेला आहे. आणि आपण त्यासोबत आता भाकरही ठेवून घेऊयात. तर याप्रमाणे आपली गरम भाकर बनवूनही या ठिकाणी तयार आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कांदाही सर्व करून घेऊयात. अशाच प्रकारे आपली झुणका भाकर बनवून तयार आहे. तर माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर एकदा नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.